10वीच्या परीक्षा संपल्या की पुढे काय करायचं, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं, हा प्रत्येक विद्यार्थ्याला पडणारा प्रश्न. करिअर निवडताना कोणत्या चुका करू नये आणि कोणत्या गोष्टींचा विचार करावा याबद्दलच मी आज सांगणार आहे. नमस्कार, मी तृप्ती. महत्वाकांक्षी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खरंच मदत होईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. फक्त मार्क्सवरून तुमचं फ्युचर डिसाईड करू नका. चांगले मार्क्स मिळाले म्हणून आता मी सायन्सला ऍडमिशन घेतो किंवा कमी मार्क्स मिळाले म्हणून आता मी आर्ट्सलाच जातो, तर असं अजिबात करू नका. मार्क्स किती मिळाले हे त्या ऍडमिशन प्रोसेससाठी एक पॅरामीटर नक्कीच कन्सिडर केलं जातं. पण तुम्हाला इंटरेस्ट वेगळ्या विषयात आहे पण चांगले मार्क्स मिळाले म्हणून आता सायन्सला जातो, तर असं करू नका. किंवा तुम्हाला जर एका विषयात फॉर एक्झाम्पल मॅथ्समध्ये 10thला खूप छान मार्क्स पडले, ठीक आहे, म्हणून तुम्ही 11thला मॅथ्स घेऊन इंजिनिअरिंग करायचा विचार करता आहे. फक्त मार्क्स चांगले मिळाले म्हणून मॅथ्स घेणं हे चुकीचं आहे. लक्षात घ्या, 10th पर्यंतचं मॅथ्स आणि इंजिनिअरिंगसाठी लागणारं मॅथ्स यात खूप फरक आहे. इंजिनिअरिंगचं मॅथ्स खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे तुम्हाला जर खरंच इंटरेस्ट असेल आणि तो विषय शिकायला आवडणार असेल तर त्या विषयात नक्की पुढे जा. पण इंटरेस्ट नाहीये आणि मार्क्स चांगले मिळालेत म्हणून त्या विषयात जातो, तर असं करू नका. फक्त पॅरेंट्स सांगत आहेत म्हणून कोणतंही करिअर निवडू नका. आता याचा अर्थ पॅरेंट्सचं ऐकायचंच नाही असा नाही, तर पॅरेंट्स ज्या विषयात करिअर करायला सांगत आहेत त्या विषयात तुम्हालाही इंटरेस्ट असेल, स्कोप असेल आणि त्या करिअरसाठी लागणारा स्किल सेट जर तुमच्याकडे असेल तर त्या विषयात नक्कीच पुढे जा. पण तुम्हाला इंटरेस्ट नाहीये आणि फक्त पॅरेंट्स सांगत आहेत म्हणून इंटरेस्ट नसलेल्या विषयात अजिबात करिअर करायला जाऊ नका. त्यांना विश्वासात घ्या आणि तुम्हाला इंटरेस्ट असलेल्या विषयात काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, काय स्कोप आहेत हे त्यांना पटवून द्या. मित्र एखादं करिअर फील्ड निवडतोय म्हणून आता मी पण तेच करणार, तर असं अजिबात करू नका. आपल्याला कधी कधी कळत नाही की कोणते विषय निवडावे, कोणतं करिअर निवडावं, तर अशा वेळेस बरेच जण काय करतात, माझ्या मैत्रिणींनी कॉमर्सला ऍडमिशन घेतलंय किंवा माझ्या मित्राने या कॉलेजमध्ये सायन्ससाठी ऍडमिशन घेतलंय, तर मी पण त्याच कॉलेजला त्या विषयात ऍडमिशन घेतो, तर असं अजिबात करू नका. तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींनी जो विषय किंवा करिअर पाथ निवडलाय तो त्यांच्यासाठी योग्य असू शकतो, पण तो तुमच्यासाठीही योग्य असेलच असं नाही. त्यामुळे तुमच्याकडे काय स्किल आहेत आणि तुम्हाला कोणत्या विषयात इंटरेस्ट आहे यावरून तुमचं करिअर निवडणं हे तुमची एक पर्सनल आणि इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. पैसा. आपल्या हातात सतत इंटरनेट असल्यामुळे कोणत्या करिअर फील्डमध्ये किती पैसा आहे हे आपल्याला सहज कळते. टॉप 10 हायेस्ट पेइंग जॉब्स इन इंडिया, टॉप 10 बिझनेस आयडियाज टू अर्न लॅक्स इन अ मंथ, असे शॉर्ट्स किंवा व्हिडिओज तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नक्कीच पाहिले असतील. तर हे व्हिडिओज किंवा शॉर्ट्स तुमच्या रेफरन्ससाठी आहेतच, पण फक्त पैसा आहे म्हणून एखादं करिअर फील्ड निवडणं हे योग्य नाही. इमॅजिन, फक्त पैसा आहे म्हणून तुम्ही एखादं करिअर फील्ड निवडलं, पण तुम्ही जे काम करताय ते तुम्हाला आवडत नाहीये, त्यात तुम्हाला इंटरेस्ट नाहीये, तर असं काम तुम्ही किती काळ कराल? त्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट असलेल्या विषयात स्कोप आहे का हे बघा आणि करिअर निवडा. 11वीला ऍडमिशन घेताना जे विषय निवडणार आहात ते काळजीपूर्वक निवडा. एक उदाहरण देते. समजा तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी 11thला ऍडमिशन घ्यायचंय, तर तेव्हा तुम्हाला मॅथ्स हा विषय घेणं फार इम्पॉर्टंट आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, PCM हे कॉम्बिनेशन. आणि जर तुम्हाला मेडिकल साईडला जायचंय तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. त्याचप्रमाणे तुम्हाला फायनान्समध्ये कोणतं करिअर करायचंय यासाठी कॉमर्समध्ये पण सब्जेक्ट ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि आर्ट्समध्ये पण. त्यामुळे ऍडमिशन घेताना विषय काळजीपूर्वक निवडा. कॉलेजमध्ये तुम्हाला हवे असलेले स्ट्रीम्स किंवा विषय अवेलेबल नाहीयेत, पण मला त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन हवंय म्हणून दुसरे विषय किंवा दुसरी स्ट्रीम्स घेतो, तर असं करू नका. तुम्हाला हवे असलेले विषय किंवा स्ट्रीम्स कोणत्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. कॉलेजपेक्षा तुम्हाला हव्या असलेल्या विषयांना आणि स्ट्रीम्सना प्राधान्य द्या. तर या होत्या अशा 7 चुका ज्या करिअर निवडताना करायच्या नाहीत. तर मग करायचं काय? तर 3 गोष्टी करा. सर्वात पहिलं, तुम्हाला कोणत्या विषयात इंटरेस्ट आहे हे बघा. दुसरं, तुम्हाला इंटरेस्ट असलेल्या विषयात स्कोप आहे का हे बघा. आणि तिसरं म्हणजे तुम्ही जे करिअर फील्ड निवडताय त्यासाठी लागणाऱ्या स्किल सेट तुमच्याकडे आहेत का हे बघा. आणि ह्या 3ही गोष्टी जुळून आल्या तर ते करिअर तुमच्यासाठी बेस्ट आहे.
तर सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या करिअरसाठी ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या सर्व मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.